नमस्कार मित्रांनो, मी DMD आपल्या सर्वांचा DMD कुकर लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते. तर मित्रांनो, आज त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच टिपर आणि आज आम्ही मंदिरात जाणार. महालक्ष्मी देवीच्या आमच्या ग्रामदैवतेच्या मंदिरात जाणार. आणि आत्ता पाऊस पडता, दुपारी मंदिरात जातो आणि तिकडे भोपळ्याची भाजी असता आणि वर्षातनं एकदा मी पण वर्षातनं एकदाच भाजी खातोय भोपळ्याची ती पण. तर मंदिरात गेला होतो दुपारी, जेवला म्हणजे सकाळीच गेले, सकाळी 9:30च्या आसपास गेले. काही ना काही तयारी होती, लाईटिंग होती, तोरणं वगैरे असे काही ना काही लावता होता, बारीक सारीक कामं होती ती केली. आणि नंतर मग जेवला आणि जेवल्यानंतर नुकतेच बसला होता 2-2:30च्या दरम्यान. तर तेवढ्यातच पाऊस चालू झालो. हे बघा लागता. व्हिडिओ बहुतेक लेटच आहेत कारण भरपूर असे व्हिडिओ बनवतोय मी, पण काय होता नेटच्या प्रॉब्लेममुळे अपलोड करून भेटत नाही. भरपूर व्हिडिओ बनवून ठेवतोय. आता तुळशीचाच लग्नाचा बघा, कधी व्हिडिओ पडलो, तुळशीचं लग्न झाला केव्हा आणि व्हिडिओ पडलो केव्हा असा होता. कारण इकडे गावी वृंदावनमध्ये जिओ हा, पण तेवढी रेंज नाही. पहिल्यांदा जेव्हा जिओ चालू केला नव्हता तेव्हा रेंज मस्त होती बऱ्यापैकी. आमच्या घरात MB तो स्पीड पकडायचो आणि आता 500 KB पण नाही जात, आता कमी झाली. आणि BSNL तर आता झाले, कधी जमानो झालो BSNLची रेंजच गेली आहे. काय कोण म्हणतात BSNLचा टॉवरच जळाला, म्हणजे असा म्हणतात टोमने मारण्याच्या हिशोबात असा बोलतात टॉवर जळाला. असं काय माहिती रिअलमध्ये जळाला आहे की काय प्रॉब्लेम येलो, प्लेट बीट काहीतरी गेले असतील. पण प्लेट वगैरे गेले असतील तर मग एवढा वेळ लागलो नसतो. भरपूर आता किती नाही म्हटलं तरी महिनो आलो असेल BSNLची रेंजच नाही. बाकी काय नाही, आता गडगडता आवाज बघा. आणि जेव्हा पालखी बाहेर पडत तेव्हा मग असा बुळबुळीत झालेला असतं, पाऊस नुकतंच पडलेलो असता. आणि पालखी नाचवताना थोडीशी सावध पद्धतीनंच पालखी नाचवायची लागत, कारण कसं असं जमीन असतं आणि जमीन ओली असतं, त्यामुळे पाय वगैरे घसरण्याचे चान्सेस असतात. तर मग आज पालखी नाचूक भेटतं की नाही काय समजत नाही. पाऊस जर कमी झालो तर ठीक आहे, नाहीतर मग काय आज तेवढे पालखी नाचूक भेटूची नाही. पाऊस तुमच्याकडं हा नसलो तर घेऊन जावायच ना, पिशवीत बांधून पोस्टात टाकतोय, मग तुमच्याकडं टपाला भेटत. तर मित्रांनो, आता आपण देवळातीला मंदिराची लाईटिंग बघा आणि थोडेसे डेकोरेशन केला वाव. काल 11 वाजेपर्यंत होता रात्री, तर थोडासा साधारणसा केला डेकोरेशन. आवडला कसा कमेंटमध्ये सांगा. तर आता आपण जाऊया आणि दर्शन घेऊया. ही कॅमेरा मरो खाई फिरत येतात बल्पावर. तर मित्रांनो, आपण आत्ता इल्लाव मल्लिकार्जुन मंदिरात आणि इकडे पहिल्यांदा दीपोत्सव आणि दीपमाळेवर कोवाळे चढवतील आणि त्यानंतर मग महालक्ष्मी मंदिरात जाऊ.
पहिल्यांदा मल्लिकार्जुन मंदिरात यायचा. इकडे गेल्यावर दीपमाळे असतात, त्यांच्यावरती कोवाळे चढवायचे आणि त्यानंतर मग दीपमाळ ती दिव्यांनी सजवायची. त्यानंतर महालक्ष्मी मंदिरात जायचा, तिकडे पण तसंच करायचा. त्यानंतर मग महालक्ष्मी मंदिरात पालखी बाहेर येणार, 5 प्रदक्षिणा होणार मंदिराभोवती, महालक्ष्मी मंदिराभोवती. त्यानंतर मग मल्लिकार्जुन मंदिरात यायचा, तिकडे 1 प्रदक्षिणा मारायची आणि त्यानंतर मग पालखी मंदिरात जाता. हो मेलो बॉम्ब फेकता. हा 1 नंबर फुट. हा पण दिसलोच नाही, आंब्याच्या आड गेलो.